CIDच्या पुण्याच्या मुख्यालयासमोर मी उभा आहे आणि जिथे उभा आहे तिथे दुपारी बरोबर 12 वाजता MH23 BG 2231 या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आली आणि या गाडीतून आरामशीर पद्धतीने वाल्मिक कराड खाली उतरला। CID कार्यालयाच्या या पायऱ्या चढून वरती गेला आणि त्यानंतर CIDने वाल्मिक कराडला ताब्यात घेतलं, त्याला अटक केली। याचा अर्थ वाल्मिक कराडनी स्वतःला पोलिसांच्या CIDच्या स्वाधीन करण्यासाठीची वेळ आणि दिवस हा स्वतः ठरवला आणि हीच गोष्ट महाराष्ट्राच्या पोलीस दलासाठी CIDसाठी लाजीरवाणी आहे। आत्तापर्यंत महाराष्ट्राचं पोलीस दल आणि CID ज्या कारणांसाठी ओळखलं जातं त्या परंपरेमध्ये ही बाब बसणारी नाही। मागील 20-22 दिवसांपासून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचं नाव घेतलं जात आहे, त्याच्यावरती आरोप होतो आहे। अर्थात फक्त आरोप झाले म्हणून त्याला पोलिसांनी आरोपी बनवणं हे अपेक्षित नाही। वाल्मिक कराडला त्याच्या नैसर्गिक न्यायाचा अधिकार हक्क आहे, मात्र वाल्मिक कराडनी त्याचा हा हक्क बजावताना पोलिसांच्या स्वाधीन होण्याच्या आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तो दावा करतो आहे की त्याच्यावरती खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी अटक करावी। याचा अर्थ तो स्वतःला निर्दोष भासवण्याचा प्रयत्न करतो आहे। हे सगळं तो करतो आहे, स्वतःचा व्हिडिओ प्रसारित करतो आहे आणि हे सगळं करत असताना CIDला बीड पोलिसांना मात्र मागील 20-22 दिवसांमध्ये तो सापडलेला नाही आणि हीच बाब अतिशय गंभीर आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये या वाल्मिक कराडचा खरंच सहभाग आहे का हे तपासण्याची जबाबदारी CIDची आहे आणि हा गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी अर्थातच न्यायालयाची आहे। न्यायालय ठरवणार आहे की संतोष देशमुख यांचे मारेकरी नक्की कोण आहेत। मात्र ज्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आहे अशा खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी जरी आपण समजलं तरी तो मागील 20-22 दिवस पोलिसांना CIDला सापडत नाही आणि त्यानंतर तो आत्मसमर्पण करण्यासाठी स्वतःची गाडी निवडतो, स्वतःची वेळ निवडतो, स्वतःचा दिवस ठरवतो आणि तो या ठिकाणी येतो आणि यातूनच महाराष्ट्राच्या पोलीस दलाबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात। एरवी आपण महाराष्ट्राचा बिहार झालाय का, महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश झालाय का असे अनेक आरोप पाहत असतो। तर बिहार होणं किंवा उत्तर प्रदेश होणं म्हणजे काय, तर बाहुबलींनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करण्यासाठी स्वतःच्या अटी ठरवणं, स्वतः वेळ ठरवणं, स्वतः दिवस ठरवणं आणि तसाच हा प्रकार या ठिकाणी वाल्मिक कराडनी केल्याचं आपण पाहिलं आणि त्यातूनच हे सगळं ज्याला बिहार झालाय का असं म्हणतो त्या संज्ञेकडं जाणारा आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। या सगळ्या प्रकरणामध्ये राजकारण झाल्याचं तर आपण पाहतो आहोत। राजकारणाच्या ठिकाणी मात्र या ठिकाणी जबाबदारी जी पोलिसांनी आणि CIDनी पार पाडायला हवी होती ती पार पाडली का हा मोठा प्रश्न आहे आणि त्याचमुळं इथून पुढे तरी या सगळ्या प्रकरणाचा तपास निपक्षपातीपणे होईल का हा प्रश्न विचारला जातो आहे। या सगळ्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये जातींचं ध्रुवीकरण देखील झाल्याचं पाहतो आहोत किंवा ते ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होताना आपण पाहतो आहोत। अर्थात हा प्रयत्न जाणीवपूर्वक होतोय का हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे इतका गंभीर गुन्हा घडलेला असताना देखील आणि ज्याच्यावरती आरोप होत आहेत तो आरोपी 20-22 दिवस पोलिसांना सापडत नाही आणि त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन होण्याच्या आधी तो एक व्हिडिओ प्रसारित करतो आणि त्यानंतर स्वतःहून CIDच्या कार्यालयामध्ये येतो। याचा अर्थ पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही, किंबहुना पोलिसांना CIDला त्याला अटक करायचीच नव्हती। आपण अनेक सिनेमांमध्ये CIDचे अधिकारी किती कर्तबगार आहेत, किती डॅशिंग आहेत हे पाहतो। एका चॅनलवरती CID नावाची सिरियल देखील, धारावाहिक देखील वर्षानुवर्ष सुरू आहे आणि अर्थातच हे सगळं कशामुळं आहे तर CIDचा आत्तापर्यंतचा नावलौकिक, मात्र गेल्या 20-22 दिवसांमध्ये जे झालेलं आहे ते या लौकिकाला साजेसं अजिबात नाही। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की जातीचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या ध्रुवीकरणातून आपलं राजकारण साधण्याचा प्रयत्न अर्थातच
काहींना करायचं आहे. मात्र यातून महाराष्ट्राची जी सामाजिक वीण उसवली जाते आहे ती भविष्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. कारण एक वाक्य जे नेहमी चांगला पोलीस अधिकारी वापरतो ते म्हणजे गुन्हेगाराला कधीही जात नसते, गुन्हेगारी हीच त्याची जात असते. आणि जर वाल्मिक कराडवरती खंडणीचा का होईना जर गुन्हा दाखल आहे तर त्याचं ना कोणी जातीच्या आधारे समर्थन करू शकतं, न जातीच्या आधारे त्याच्यावरती आरोप करू शकतं. दोन्ही बाजूंनी म्हणजे तो अमुक एका जातीचा आहे म्हणून त्याचा बचाव करणं देखील चुकीचं आहे आणि तो अमुक एका जातीचा आहे म्हणूनच त्याला आरोपी मानणं हे देखील चुकीचं आहे. मात्र हे आरोप प्रत्यारोप राजकीय व्यक्ती असतील किंवा सामाजिक संघटना असतील त्यांचे दावे प्रतिदावे हे त्यांच्या ठिकाणी प्रश्न आहे. तो कायद्याचा, या CIDचा, पोलिसांचा तो त्यांनी पार पाडला का? आणि याबद्दल हा जो काही प्रश्न उपस्थित झाला आहे तोच सामान्यांच्या मनामध्ये शंका निर्माण करणार आहे. कारण आपण सगळे कायद्याचं राज्य मानतो आणि सर्वसामान्य या आपण एका सुरक्षित समाजामध्ये राहतो आहोत, वावरतो आहोत असं जेव्हा समजतात तेव्हा त्यांना कायद्याचं राज्य अभिप्रेत असतं, अपेक्षित असतं आणि या कायद्याच्या राज्यावरचा त्यांचा विश्वास तेव्हाच कायम राहतो जेव्हा कायदा त्याचं काम करतो, जेव्हा कायदा जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावरती कारवाई करतो. मात्र गेल्या 20-22 दिवसांमध्ये आपण कायदा काम करताना पाहिला का? आणि हा प्रश्नच अनेक शंका उपस्थित करतो आहे आणि त्याचमुळं सामान्यांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे. त्यांचा जो विश्वास आहे कायद्याच्या राज्याबद्दलचा त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा विचार करावासा वाटतो आहे आणि हे गंभीर आहे. कारण हा विश्वास सामान्यांचा कायद्याच्या राज्यावरती कायम राहणं महत्त्वाचं आहे आणि तो कायम ठेवणं ही जबाबदारी अर्थातच राज्यकर्त्यांची आहे. कारण सामान्यांनी कायद्याचा आदर करावा हे जर अपेक्षित असेल तर अर्थातच ज्यांच्यावरती जबाबदारी आहे या कायद्याच्या अंमलबजावणीची त्यांनी ती जबाबदारी पार पाडणं अपेक्षित असतं. गेल्या 20-22 दिवसांमध्ये ही जबाबदारी पार पाडण्यात आली का हा भला मोठा प्रश्न आहे. आणि त्याचमुळं आता या CIDच्या मुख्यालयामध्ये हा वाल्मिक कराड असताना इथून पुढे तरी म्हणजे जेव्हा त्याची पोलीस कोठडी घेतली जाईल आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल तेव्हा तरी ती पार पाडली जाईल का हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. जो विश्वास महाराष्ट्राच्या पोलीस दलावरती आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या लोकांना वाटतो आहे तो असाच पुढे कायम राहायचा असेल तर हा जो पायंडा पडतो आहे, आपण नेहमी म्हणतो की म्हातारी मेल्याचं दुःख नाही तर काळ सुकावू शकतो, तर तोच हा प्रकार आहे की या ठिकाणी जर असा पायंडा पडला की गुन्हेगार ज्याच्यावरती गुन्हा नोंद आहे ते ठरवायला लागले की मला पोलिसांच्या स्वाधीन कधी व्हायचं आहे ती वेळ आणि ती तारीख मी ठरवणार, तर यातून परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. आणखी कोणीतरी अशाच स्वरूपाचा गंभीर गुन्हा करू शकतो आणि त्यानंतर तो देखील म्हणू शकतो की मी अमुक अमुक आहे, माझ्या पाठीमागे अमुक अमुक आहेत आणि त्यामुळं मी ठरवेन की मला कधी पोलिसांच्या किंवा CIDच्या स्वाधीन व्हायचं आहे. पुढची महत्त्वाची बाब म्हणजे वाल्मिक कराड 30 या क्रमांकाची आणि ही गाडी ज्यांच्या मालकीची आहे त्यांचं नाव आहे अनिता शिवलिंग मुराळे आणि यांचं फेसबुक प्रोफाईल जर आपण तपासलं तर ते कोणाशी संबंधित आहेत हे लक्षात येईल आणि हे सगळं कोणामुळे घडतंय हे देखील स्पष्ट होईल. कॅमेरामन अमोल गवाळेसह या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.